शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्ये देखील जे ते आमदार जे ते अशोकराव चव्हाण जे आहेत ते भाजपमध्ये गेलेले आहेत। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ काय सांगणार, अजित पवार असेल त्यानंतर विविध नेत्यांवर जे आहे ते आरोप भाजपने केले आणि त्यांना सोबत आता सत्तेत घेतला आहे। अशोक चव्हाण देखील आता थेट भाजपमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे राज्यसभेची। कसं पाहता? राजकारण है ना, जिसके हाथ में चाबुक रहता है उसका घोड़ा होता है, उसका टांगा होता है। आता तीच परिस्थिती आहे, तीच अवस्था आहे सध्या देशामध्ये। आणि मला हे विकासाच्या जाळ्यामध्ये काही लोक अटकले, कारण विकास पाहिजे आहे। चव्हाणजीनं सांगितलं का मोदीजीचं जे काही विकासाचं सत्र आहे ते त्यांनी स्वीकारलं आणि ते भाऊक झाले आणि ते गेले तिकडे। काही दिवसापूर्वी त्यांच्याच भाजपवर जे त्यांनी टीका केली त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि आज काल त्यांनी कौतुक देखील केलं मोदींचं। राजकारणामध्ये कोणी कोणाचा दुश्मन नसतं और कोई किसी का दोस्त नहीं होता है। ते क्षणाक्षणात बदलत राहतं। त्यांच्यानं राजकारणामध्ये दुश्मनी कोणी करू नये, दोस्ती कोणी करू नये, मस्त मधात आमच्यासारखं राहावं। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे असेल, नारायण राणेंचं नाव चर्चेत गेलं होतं, परंतु ऐनवेळी जो आहे तो नारायण राणेंचा पत्ता आता भाजपनं काटलेला आहे आणि अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे। कसं ह्याच्यासाठी मी कार्यकर्त्याला सांगतो का नेत्याचे निष्ठावान राहू नका, बापाचे निष्ठावान राहा, पक्षाचे झेंडे उचलू नका, आपल्या शेतकऱ्याचे झेंडे, मजुराचे झेंडे उचला। तुम्ही पक्षाचे झेंडे जेव्हा उचलणं बंद करन, ते गुलामी बंद करन, तेव्हा देशाची एक वेगळ्या प्रकारे तरक्की झाल्याशिवाय राहणार नाही। आता गुलामी आहे, आम्ही सगळे गुलाम आहोत। आम्ही पक्षाच्या झेंड्याशिवाय आमच्याजवळ अजेंडाच नाही आहे आणि पक्षाचा अजेंडा फक्त सत्ता आहे। काही करून सत्ता पाहिजे, कुठलाही पक्ष असू द्या। आणि याच्यामुळं गरीब मरतंय, श्रीमंत अधिक श्रीमंत झाला, गरीब झाला। याचे कारण असे आहे का या सगळ्या याच्यामध्ये आम्ही जी काही गुलामाची भूमिका घेतली ती सोडली पाहिजे। आपण एखाद्या पक्षाच्या विरोधात कॉमेंट्स थोड्या जरी टाकल्या तर माझ्यावर लगेच कॉमेंट्स देणार, गद्दार गद्दार, ही नालायकी आहे। माझं असं म्हणणं आहे का माझी निष्ठा माझ्या बापावर, माझ्या मायवर, माझ्या शेतकऱ्यावर, मजुरावर, गरीब वर्गावर आहे। जो इमानदारीनं जगतं त्याच्या बाजूने उभं राहावं, त्याच्या बाजूने निष्ठा उभी करावी, नेत्यावर नाही। एक शेवटला प्रश्न, जरांगेच्या आंदोलनात तुम्ही भेट दिलेली होती, तेव्हा तुम्ही पहिल्या भेटीत तुमचा जो संवाद आहे, भावनिक संवाद प्रचंड व्हायरल झाला, तुम्ही साथ घातलेली होती। आता तब्येत प्रकृती खालावलेली आहे, नाकातून रक्त देखील पडत आहेत, काय आव्हान करणार? मला मी नेहमी सांगितलं का उपोषणाचा मार्ग त्यांनी घेऊ नये। पाणी त्यांनी घेतलेलं आहे पण उपचार करून घ्यावं, कारण तर आखरी उपोषण हे काही क्षत्रियाचा धर्म नाही आहे। लढना क्षत्रियो का धर्म होता है, त्याने लढलं पाहिजे, उपोषण न करता लढलं पाहिजे। त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। उपोषण त्यांनी करू नये, लागेल पुन्हा वेळ घ्यावा, एक चांगली मजबूत पुन्हा आंदोलन मजबूत करावं आणि मग आक्रमण करावं। नारायण राणेंनी ट्विट केलेलं आहे की मनोज जरांगेंनी आपली मर्यादा ओलांडू नये, आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून त्यांनी नाटक करत राहावे असं म्हणतात नारायण राणे। मला असं वाटतंय का जरांगे नाटक करत आहे असं मला वाटत नाही। जे काही नारायण राणे बोलतोय ते फार चुकीचं बोलतात, कारण एखादा माणूस जेव्हा उपोषणाला बसतं आणि 3 दिवस पाणी पित नाही, त्या बाबतीत विरोधक जरी असला तरी आमच्या भूमिका त्याच्याबद्दलच्या आंदोलनाबद्दल प्रामाणिक असल्या पाहिजे। कोणी असो, कुठल्याही जातीचा असो, जेव्हा 3-3, 4-4 दिवस बगर पाण्याचं राहतंय तेव्हा त्याच्याकडे त्याच्या शरीराची काय अवस्था होतं हे पाहणं गरजेचं आहे। नारायण रावजी जे बोलत आहे हे चुकीचं बोलतं मला असं वाटतं। हे होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।